आपका स्वागत है मुल्क की आवाज न्यूज चैनल में एक बेहतरीन ऑफर्स लेकर आए। इक्विनिक्स IT सॉल्यूशंस लैपटॉप 8,000 रुपए से शुरू, डेस्कटॉप 8,000 रुपए से शुरू, iPad 8,000 रुपए से शुरू और तब 30,090 रुपए से शुरू। सभी डिवाइस पर 3 महीने से लेकर 6 महीने तक गारंटी वारंटी अवेलेबल है। बिल्कुल ही न्यू लैपटॉप, बेस्ट परफॉर्मेंस, बेस्ट बैटरी परफॉर्मेंस, आप एक बेहतरीन लैपटॉप के पात्र हैं। या कार्यक्रमाला खास आवर्जून उपस्थित आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष माजी आमदार माननीय श्री कैलास पाटील साहेब, तसेच मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रजाभाई तौर साहेब, ओबीसी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र माननीय श्री ज्ञानेश्वर घोडके साहेब, तसेच आमचे वैजापूर शहराध्यक्ष देवकर साहेब, प्रदेशाचे सरचिटणीस आमचे मित्र गवळी साहेब, आमचा जिल्हा फार आतुरतेने, आशेने आणि उमेदीने ज्यांना बघतो असे आमचे मित्र रवींद्र मावळकर साहेब, जिल्हा संघटक आणि आमचे खास मित्र आणि सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस मित्र हो, आज या ठिकाणी अतिशय असा आनंदाचा दिवस की एक नवीन पहाट, एक नवीन सुरुवात आज चैतन्य आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे। तर मी सन्माननीय व्यासपीठ यांना विनंती करेन की महाराष्ट्राचे आराध्य दैवत माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। त्या आपल्या जिल्ह्याचा सन्मान आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील साहेब यांचा सत्कार शकील साहेबांकडे असं त्यांना विनंती करतो। हे उपस्थित झाले यानंतर आमच्या वैजापूरचं भूषण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संपूर्ण कार्यक्रमाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे। आमच्या अतिशय राष्ट्रवादीला चैतन्य निर्माण झाले। शिवानी प्रभाकरराव मावशी चव्हाण, गंगापूर तालुका जालना जिल्हा, फरहान बापू देशमुख, सिराज भाई, सत्तार भाई, साजिद अर्जुन बनसोडे, साजिद भाई इकडे बा साजिद भाई पण होणार आहे। या कार्यक्रमाला खास आवर्जून उपस्थित आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष माजी आमदार माननीय श्री कैलास पाटील साहेब, तसेच मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रजाभाई
साहेब, तसेच आमचे वैजापूर शहराध्यक्ष देवकर साहेब, परदेशाचे सरचिटणीस आमचे मित्र गवळी साहेब, आमचा जिल्हा फार आतुरतेने आशेने आणि उमेदीने ज्यांना बघतो असे आमचे मित्र रवींद्र मावळकर साहेब, जिल्हा संघटक आणि आमचे खास मित्र आणि सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस मित्र हो. आज या ठिकाणी अतिशय असा आनंदाचा दिवस की एक नवीन पहाट, एक नवीन सुरुवात आज चैतन्य आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे. तर मी सन्माननीय व्यासपीठ यांना विनंती करेन की महाराष्ट्राचे आराध्य दैवत माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. त्या आपल्या जिल्ह्याचा सन्मान आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील साहेब यांचा सत्कार शकील साहेबांकडे असं त्यांना विनंती करतो. हे उपस्थित झाले यानंतर आमच्या वैजापूरचं भूषण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरदार संपूर्ण कार्यक्रमाची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. आमच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे अतिशय राष्ट्रवादीवर चैतन्य निर्माण झाले. आपले किसान सभेचे मराठवाडा अध्यक्ष रज्जाक भाई, आमचे ओबीसी सेलचे ज्ञानेश्वर पाटील घोडके आमचे वैजापूरचे, त्यानंतर आमचे शहर अध्यक्ष अशोक भाऊ देवकर, आमचे जिल्ह्याचे समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र भाऊ मावळकर, आमचे जिल्हा उपाध्यक्ष नबीभाई पटेल आणि जिल्हा उपाध्यक्ष आमचे विशाल भाऊ शेळके आणि सर्वच समोर बसलेले मराठवाड्याचे किसान सभेचे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध चांगल्या पदावर असलेले पदाधिकारी आणि मित्रांनो, आज आपल्या समोर अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम, मला वाटतं किसान सभेचा हा पहिलाच कार्यक्रम आहे राज्यात. म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करणारे लोक वेगळे असतात. आज पहिल्यांदा मी रज्जाकभाई सारखे लोक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करता याचा मला आनंद वाटतो. आणि खरं म्हणजे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळे विंग आहे. इथं ओबीसीचे बसलेले युवक असतील, महिला असतील, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय, विद्यार्थी, असे अनेक सेल आहे, असे अनेक विभाग आहे. परंतु माझ्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा जर भाग असेल किंवा सगळ्यात महत्वाचा जर सेल असेल तर तो किसान सभा आहे, असं माझं मत. आणि या किसान सभेच्या माध्यमातून सगळ्यात जास्त काम जर कोणतं करता येणार असेल तर शेतकऱ्यांसाठी काम करता येणार आहे. ज्ञानेश्वर घोडकेंना चांगलं माहिती आहे. मला असं वाटतं की बुवा या ठिकाणी काम करताना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष अजितदादा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गेल्या 35 वर्षापासून दादा राजकीय क्षेत्रात विविध पदावरती काम करतात आणि त्यांनी विविध ठिकाणी काम करून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त जे निर्णय घेतले अजितदादांनी ते अतिशय महत्वाचे निर्णय. आपण जर पाहिलं तर 2000 मध्ये दादाने एक निर्णय घेतलेला आहे. 2 लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना 0% व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याची अंमलबजावणी, त्याची प्रसिद्धी, त्याचा प्रचार हा करण्यासाठी मराठवाड्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय असं माझं मत.
जिल्हा बँकेची परिस्थिती आपण जर पाहिली ती मराठवाड्यातली संभाजीनगर असेल, जालना असेल किंवा इतर बँका असतील, जालन्याची तर बसलेले आपण, परभणी असेल, तर या जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज 0% व्याजाने द्यावा अशा प्रकारचा आदेश दादा अर्थमंत्री असताना त्यांनी तो काढलेला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अनेक अडचणी या ठिकाणी जिल्हा बँक निर्माण करताय आणि कार्यकर्ते सुद्धा कमी पडताय असा प्रकारचा माझं मत. दुसरा, दादाने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला, म्हणजे अनेक निर्णय दादानी घेतलेले. दादानी आता तुम्ही जसं सांगितलं का भाऊ महिलांसाठी जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली, तशीच योजना एक 3 HP 5 HP यांना विजेचं बिल माफ सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यावरती 0 प्रकारचं लाईट बिल येत आहे अशा प्रकारचं निर्णय अजित दादानी घेतला. आणि तुम्हाला काही सांगायला हरकत नाही, आता मला असं वाटतं की वैजापूरचे सगळ्यात जास्त मंडळी इथं बसली. नवीबाई वैजापूरचे, विशाल शेळके वैजापूर, सुधाकर बागुल वैजापूर, ज्ञानेश्वर घोडके वैजापूर आणि अशोक देवरे वैजापूर, नवीबाई पण वैजापूर. अजित दादांनी कालच एक म्हणजे परवा दिवशी मी फोन केला होता. कोणाला फोन केला होता विचार? एडीसीसी बँकेचे संभाजीनगरचे MD हे जी रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना आहे, त्या योजनेच्या संदर्भामध्ये एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना अजितदादा वित्तमंत्रीच होते. 4 महिन्यापूर्वी त्यांनी 64 कोटी रुपये माफीचा एक जार काढला होता 4 महिन्यापूर्वी. आणि परवा दिवशी आम्ही सहज बसलो आणि MDला फोन केला, रवी भाऊ जरा सिरियसली ऐका एकनाथरावजी गवळे सर. आणि आम्ही माहिती घेतली की जोपर्यंत प्रत्यक्ष पैसे जिल्हा सहकारी बँकेला मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार नाही अशा प्रकारचं माझं मत होतं. म्हणून मी तो जार मागितला, जार वाचला आणि परवा दिवशीच अजितदादाला फोन केला. तुम्हाला सांगतो काल ऑर्डर काढली, कालच्या काल 28 तारखेला जिल्हा बँकेच्या खात्यावरती वित्त विभागाने जार काढला तर 64 कोटी रुपये हे जिल्हा बँकेला देणार. म्हणजे एवढ्या 15 दिवसामध्ये आपण सुद्धा सतर्क राहिले पाहिजे. मग तहसीलदार असेल, एडीसीसी बँक असेल किंवा हे 7/12 कोरे करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे जाऊन आपण प्रत्यक्ष याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. मला खात्री आहे त्या इथं बसलेले घोडके असेल, सुधाकर बागुल असेल, विशाल शेळके असेल, नवीबाई असेल, अशोक देवरे असेल, हे सगळे त्या प्रकारे काम करतील. कारण हा प्रश्न एकट्या वैजापूर तालुक्याचा आहे आणि 64 कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलेलं आहे. ठीक आहे, त्याचं श्रेय कोणी जरी घेत असलं पण ऑर्डर काढणारे तर आपले नेते. म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं झालेलं आहे की भाऊ अजितदादावरती ज्या ज्या प्रकारचे आरोप कधी कधी झाले, तौर साहेब बऱ्याच वेळेस झाले की खरं म्हणजे